श्री स्वामी समर्थ। दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा। अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ महाराज की जय। गुरुदेवांच्या चरणावर कोटी कोटी वंदन। मित्रांनो, आपल्या चॅनलवर तुमचे सर्वांचे स्वागत आहे। ज्या मित्रांनी आपल्या चॅनलला लाईक, सबस्क्राईब आणि कमेंट केली त्या मित्रांचे मी खूप खूप मनापासून आभारी आहे। स्वामी आई तुमच्या सर्व इच्छा पूर्ण करो हीच त्या माऊलीला प्रार्थना। स्वामी भक्त हो, पाहून दुर्लक्ष करू नका। जर का हा स्वामी संदेश तुम्ही शेवटपर्यंत ऐकलात तर भाग्यवंत ठराल। हे स्वामी राया, आमचे जीवन तू चालवतोस, समस्या तूच देतोस, त्यातून तूच आम्हाला शिकवतोस, आमचा विकास करतोस आणि तूच समस्या दूर करतोस। हे माऊली, तुझ्या या कृपेसाठी अनंत कोटी कोटी धन्यवाद। असेच आम्हा बालकांवर प्रेम कर आणि तुझ्या चरणाजवळ ठेव, कारण तू सोडून आम्हाला दुसरे कोणीच नाही। स्वामींच्या सारखा सोबती मिळणार नाही कधी। या जगात स्वामी सेवक म्हणून जन्माला आलो हेच भाग्य आयुष्यात। पेढा कसाही किंवा कुठल्याही बाजूनी खाल्ला तरी तो गोडच लागतो। त्याचप्रमाणे नामस्मरण ही कसेही किंवा कोठेही केले तरी ते स्वामींना पोचतेच। आपला वेळ स्वतःला घालविण्यात खर्च करा, म्हणजे तुम्हाला इतरांचे दोष पाहायला वेळ मिळणार नाही। आयुष्यात तुझ्या मनासारखे घडले नाही म्हणून चिंता करू नकोस। कधी कधी मनासारखे निर्णय चुकतात पण देवाचे नाही। उगाची भीतोशी भय हे पलू दे, जवली उभी स्वामी शक्ती कलू दे। जगी जन्म मृत्यू असे खेळ ज्यांचा, नको घाबर तू असे बाल त्यांचा। कोणत्याही परिस्थितीत मनाचा तोल ढासळत असेल तर श्री स्वामींचे नाव घेऊन स्वतःशी संवाद साधा। मला माहीत आहे की माझ्या स्वामीने माझ्यासाठी योग्य असे तेच योजना तयार केली आहे। मी स्वामींकडे प्रार्थना करतो की तुम्ही ठरवून दिलेल्या मार्गावर चालण्यासाठी मला सुबुद्धी द्या, योग्य वेळेची वाट बघण्यासाठी सहनशीलता द्या, त्याआधी शेवटी योग्य वेळ समजण्यासाठी ज्ञान द्या। स्वामींची लीला अपरंपार आहे, फक्त मनापासून श्रद्धा व विश्वास ठेवा। ते सदैव तुमच्या पाठीशी खंबीरपणे उभे आहेत, त्यांच्या अस्तित्वाची जाणीव नक्कीच होईल। समतोल मनासारखे कोणते व्रत नाही, समाधानासारखे कोणतेही सुख नाही, लोभासारखा कोणताही आजार नाही आणि दयेसारखे कोणतेही पुण्य नाही। घमेंड अहंकार आहे, त्या ठिकाणी नम्रता असणार नाही। नम्रता नाही त्या ठिकाणी प्रसन्नता असणार नाही। प्रसन्नतेशिवाय बुद्धीची स्थिरता एकाग्रता नाही आणि त्या ठिकाणी यशही नाही। दगडाचा देव क्षणात होतो, पण माणसाचा माणूस म्हणून जगताना आयुष्यभर संघर्ष करावाच लागतो। माझे कर्म हे माझे भाग्य असे समजून काम करणारा कधी हारत नसतो। फिकर कर मत बंदे, कलम स्वामी के हाथ है, लिखने वाले ने लिख दिया, तकदीर तेरे साथ है। फिकर करता है क्यों, फिकर से होता है क्या, रख अपने स्वामी पर भरोसा, देख फिर होता है क्या। सदा सर्व काल डोला दिसो तुझीच दिव्य मूर्ती, सदैव ऐकू येवो तुझीच कीर्ती। नाही आणिक मागणे नाही तुझी आस, तुझ्या पायी दे जन्मोजन्मी वास। बाल भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे। श्री स्वामी समर्थ। जय जय स्वामी समर्थ। मित्रांनो, संपूर्ण व्हिडिओ ऐकल्याबद्दल तुम्हाला खूप खूप धन्यवाद।